सकाळ सकाळी गोंधळ घातलाय काजू तोडायला जायचं म्हणून आहे ना. छच्च्यावर नाही जायचं का तिकडं. हा काय आहे ते काजू हो का. दुकानाला विकायचं आणि खाऊ खायचा. 10 रुपये दे 10. त्याला विचारा ना. नाही त्याला विचारा ना तो कशासाठी काजू काढतोय. तो पैशांसाठी काढतोय का खायला. ते एकदम वरती रे फान झालेला. हे वाले दोन ते वाले दोन कच्चे आहेत. छान. आता काजू कुठे दाखवू मी. मला तर काजू कुठेच दिसलंच नाहीये. कुठं हा दिसतोय का. दिसला का बऱ्यापैकी कोणाला. चढ तू कोणाशी तर चढवते नाही तर काजू यावर्षी काजूचं नुकसान झालंय. मोहर जळलाय दिसतोय का. मोहर जळलाय. लोकांना काजूच नाहीत. ऊन जास्त पडला. हवा तेव्हा पाऊस नाही पडला. नको तेव्हा पडला. मोहर जळाल्यावरती काजूचा हे पडला पाऊस. ती भारी ना. आणि जुन्यातली बैलगाडा. तर हा आहे काजू. फक्त काढ गोल गोल फिरव. काय चाललंय काय. काजू काढायचं. अरे हो झाडाला काजू. तर हा आहे मुरठा. माझ्या डोक्यात नाही पाडायचा. हा आहे मुरठा. खाल्लाय पक्ष्याने. हा आहे मुरठा. हे छान असते. ऑरेंज कलरचं खूप सुंदर दिसतं. ते खाल्लं तर छान लागतं. तुरट लागतं हो ना ग. दाखव काढून कसं काढतात. हा मस्त. ह्याचं पण काढ. पण दुसऱ्याचे काजू नका घेऊ असे. हे पोरग बघा किती खुशीने आले. बाळा डोळ्यांना हात लावायचं नाही. चीक असतो त्याला. हा काढ त्याचे गोल गोल फिरून. पाय ठेवायचं त्याला असं फिरवायचा. दाखवतो. अच्छा तू सांगितलंस म्हणून चाललंय का ते सगळं. असं ठेवायचं. गुड. अशा प्रतीने पिहून आमच्या दुसऱ्यांच्या शेतातले काजू घेतलेले आहेत. फक्त शेतवाले आले पाहिजेत मग काही खरं नाही. काय नाही बोलत. तिकडची आजी त्यांचंच शेत आहे. हा बघा पोरं आमचे हुशार आहेत. आजी फक्त आली पाहिजे मग पोरं खातायत मार. नाही आजी नाही म्हणत. सर तिकडं पण आहे का. नव्हे ते पकायच्या आधीच त्याला जबरदस्तीचं पाडतोय. नाही मग पिकलेले काढतोय. हा वातावरण खरंच खूप छान आहे. तर दाखवते बाबू कुठे चढलाय वरती. दिसला तुम्हा सगळ्यांना वरती. तर वरती चढून हा बाबा काढतोय काजू. ते पण दुसऱ्यांचे. असं नसतं. टाक ना टाक. झाड्या आय बॅड मॅनर्स. माझं पोरगं काय एवढं बिघडलं काय कळना झालंय. सकाळ सकाळी काजू पाहिजे काजू पाहिजे करतंय. खाणार एक पण नाही त्याच्यातलं आहे ना. खाणार तर हे लोक अजिबात नाहीत. फक्त काजू पाहिजेत त्यांना. आम्ही खाणार ना. हे आल्यावर आम्ही तयार नाही झालेलो अजून. आल्यावर आंघोळ नाही झाल्या काही नाही. आणि ह्यांचे काजू सुरू आहेत. पण ठीक आहे छान आहे मस्त आहे. छान. सकाळ सकाळी चिमण्यांचा आवाज येतो बागेत. खूप भारी आवाज. मागचं वातावरण. कोयल. काजू नाही झाडांना. पोरं म्हणतात काजू पडण्यात. वरती चढतायत आणि झाड हलवत आहेत. कुठेच काजू नाही. यंदाच्या वर्षी काजूच नाही लोकांना. ह्याची हिरव्या घराची भाजी खूप छान लागते. म्हणजे मला आवडते. मला काजू आवडत नाही. फक्त हा हिरवा काजू असतो ना ह्याला कापायचं. पण ह्याला कापल्याच्या नंतर ना ह्याच्यातून खूप चिक येतो. म्हणजे अक्षरशः हाताची सालटं जातात. मस्त आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट करायला विसरू नका. तर अशा रीतीने यांचे काजू शोधून झालेले आहेत. मी फार वैतागले. अजून अंघोळ नाही. रात्रभर झोप नाही. बापरे कसला भारी पाऊस आलाय ना. मस्तच.
सुसवाले जा घ्या तिकडे बाहेर गॅलरीत करून ये. खूप जास्त आणि जोराचा पाऊस आला. पेपरमेंटच्या गोळ्या बाबू घेऊन आला दुकानातून. माझे पैसे माझे लहानपणाची आठवण आहे ही माझी. दाखव पैसे. अंशू त्या पैशांचं काय करणार तू? मला पाहिजे. काय करणार? काय एवढे तुझे एवढे माझे. खाऊ आणणार का? एवढे तुझे तेवढे माझे. हम्म छोट्यांनी काय हम्म? एवढे तुझे एवढे माझे. तू किती घेतले? आणि आम्ही आता आंबे खाल्लेत. मी मोठी भाजीच असते. आंबे म्हणजे आम्ही कैऱ्या खाल्ल्यात. हे कुठल्या उंदरानं कुरतडून टाकले? दे ठेव तुझं पण दे. ते आपण नंतर खेळूया. मजा आली अंश? अंश मजा आली? तर आता आम्ही आलेलो आहे काजू काढायला आणि मुंगळा. तर असे काजू असतात. हे खायला खूप छान लागतं पण आता हे खराब झाले म्हणून. तर मुरठा दाखव रे कसल्या कलरचा. चांगला वाला. तर हे असे काजू असतात. आता सासरे बुवाने असे ढीग मारलेत प्रत्येक झाडाखाली. आता हे याच्यापासून वेगळं करणार. मस्त ना. खालच्या शेतातले काजू जमा करून झाले मुरठ्यांचे तोडून. आमचे सासरे बुवा ढीग मारतात मुरठ्यांचे आणि आम्ही तोडतोय. दाखवते तुम्हाला. हे असं असे ढीग मारतायत. काय झालं? दिसली नाही. ये ना मग आता बस कर तिकडचं जमा करायचं. तू ये आम्ही करतो जमा. आणि अशी ही काजू असतात. असं साफ करून ठेवायचं झाडांच्या खालून म्हणजे असं इझिली आपण जमा करू शकतो. तर हे आमचं वनभोजन. चॉकलेट नाही आहे ते बाकरवडी आणले होते बाबून. संपली ना? नाही चॉकलेट नाही बाबा. हे खाणार जांभळं. बस कर तिकडचं जमा करायचं. तू ये आम्ही करतो जमा. आणि अशी ही काजू असतात. असं साफ करून ठेवायचं झाडांच्या खालून म्हणजे असं इझिली आपण जमा करू शकतो. तर हे आमचं वनभोजन. चॉकलेट नाही आहे ते बाकरवडी आणले होते बाबून. संपली ना? नाही चॉकलेट नाही बाबा. हे खाणार जांभळं. बाबा ह्या पिशवीत जांभळं आहेत. खाणार का? आमचे खाऊन झालेत. तर आम्ही आता वनभोजन करतोय. कसलं भारी. तर आता काजू वेचून झाल्यात. आता आम्ही भात अंशला भरवायला आणलाय. अंश न काही खाता झोपेतून उठून आलाय. मस्त इकडं सगळ्यांचं चाललंय मुरठे जमा करायचे. आणि हे आमचं काजूचं पोतं जे की भरलंय. आता अर्ध झालंय. ते ओले काजूगर दाखवते तुम्हाला. हे संध्याकाळच्या भाजीला. आणि आता मी अंशला भरवणार आहे. आता मी थकली खूप. तर अशा पद्धतीने घरी आणलेले काजूगर असे सोलायला आमच्या सासूबाईंनी शेजारणीला बसवलंय. बिचारी आली होती बोलायला आणि आमच्या सासूबाईंनी लावलं कामाला. त्यानंतर मी असे मस्तपैकी बाजारात आले होते. थोडंसं सामान घेऊन आले होते. दमले होते. बुधवारचा बाजार असतो इकडं. मग येऊन मस्त फक्त बघत होते ह्या कशा साफ करतायत. मला काही जास्त साफ करायची इच्छा होत नाही कारण ते हाताचं सारडं जातं. मला ते नाही सहन होत. तुम्हाला आपल्या गावाकडचे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करून घ्या की व्हिडिओ कसे बघायला आवडतात तुम्हाला. कुकिंगचे की असे नॉर्मल व्लॉगचे की आपले किचन टिप्सचे. आणि हो कमेंट करायला काही चार्जेस नाही आहेत का. फक्त मोटिवेशन मिळतं. हां बाबा आपल्या चुका काय आहे त्या कळतात. आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही काही चार्जेस नाही आहेत. मी काही कोणाला मेंबरशिप घ्या म्हणत नाहीत. ते मेंबरशिप चार्जेबल आहे मला माहिती आहे. आणि एवढे काजूगर निघाले. हे काजू सुके आहेत. चला बाय बाय.